नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत 6वं प्रकरण, ज्याचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. हा इयत्ता 10वी मधला विज्ञान विभाग दुसरा मधला 6वा लेसन आहे. याच्यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण वनस्पतींचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते पाहिलेलं आहेच. आता ह्या वर्षी आपण बघतोय प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं. याच्या पूर्वीच्या सेशन्स मध्ये म्हणजे आपण पहिल्या 3 सेशन मध्ये बघितलं होतं की प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणते बेसिक गुणधर्म वापरले जातात, म्हणजे मूलभूत गुणधर्म कोणते, जसे की आपण बघितलं की सममिती कोणत्या प्रकारची आहे, आर्य सममिती किंवा द्विपार्श्व सममिती किंवा सममितीच नाही, किंवा त्यांची स्तर कोणत्या प्रकारचे आहेत, जसं की बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर असेल तर द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय अशा प्रकारचे प्राणी आपण बघितले होते. आणि त्याच्यानंतर देहगुहा आहे की नाही, म्हणजे ट्रू सिलोम आहे की फॉल्स सिलोम आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढे आपण काही इतर प्राण्यांचं वर्गीकरण बघणार आहोत. तत्पूर्वी सेशन 4 मध्ये सुद्धा आपण निडारिया किंवा पॉरिफेरा अशा प्रकारच्या प्राण्यांचे वर्गीकरण पाहिलं होतं. चला तर मग पाहूया प्राण्यांचे वर्गीकरण पुढील फायला. इथे बघा संधिपात प्राणी संघ. आता संधिपात म्हणजेच ऑर्थ्रोपोडा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पृथ्वीवर सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा प्राणी संघ आहे. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणजे त्याचे जॉईंट्स आपल्याला दिसतात. आपल्या डोळ्या भोवती जर आपण झुरळ आणलं, कॉक्रोच, तर त्याचे पाय कशा प्रकारे जोडलेले असतात ते आपण पाहिलेले आहेत. म्हणून यांना संधिपात प्राणी असं म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याची उदाहरणं बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू किंवा मधमाशी अशा बहुसंख्य प्रकारचे प्राणी आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून याला सर्वात मोठा फायनम असं म्हटलं जातं आणि जीवन संघर्षात त्यांनी सर्वात जास्त यशस्वी असा संघ म्हणून नाव मिळवलेलं आहे. आता या हे जे प्राणी आहेत ते खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासान, म्हणजे इथे राहण्याचं ठिकाण त्याला अधिवास म्हटलं जातं, असे आढळत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की खोल महासागरात सुद्धा आणि उंच पर्वतावर सुद्धा कुठेही यांचं अस्तित्व असतं. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय, म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे बहिर्जन स्तर आहे, अंतर्जन स्तर आहे आणि मध्य स्तर सुद्धा आहे. सत्य देहगुहा म्हणजे ट्रू सिलोम यांच्यामध्ये असतो आणि द्विपार्श्व सममित म्हणजे बायलॅटरल सिमेट्री असते आणि ते सेगमेंटेड त्यांची बॉडी असते. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल म्हणजे एक्झोस्केलेटन असते. हे प्राणी एकलिंगी असतात. एकलिंगी म्हणजे ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल आपल्याला वेगळे असलेले आढळतात. उदाहरण आपण बघितली तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी हे प्राणी आहेत. इथे पहा आपल्याला काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. फुलपाखरू, संधिपात प्राणी, ऑर्थोपोडा, त्याच्यानंतर पैसा, फुलपाखरू किंवा विंचू आणि झुरळ याला डिस्टिंग्विश करून दाखवलंय बघा. स्पृशा म्हणजे मिशा आपण म्हणू शकतो. डोके, वक्ष, पंख, उदर आणि पाद या पायांमध्ये बघा त्यांच्या कशा प्रकारे जॉईंट्स जोडलेले आपल्याला दिसत आहेत. तर हे अशा प्रकारचे प्राणी संधिपात म्हणजेच ऑर्थ्रोपोडा या प्राणी संघातील असतात. आता इथे काही क्वेश्चन्स आहेत विचारलेले, याची आन्सर्स आपण इंटरनेटच्या मार्फत किंवा इतर कुठल्या तरी पुस्तकातून शोधून काढायचे आहेत. संधिपात संघातील कीटकांपासून मानवाला होणारे फायदे आणि तोटे काय आहेत? विद्यार्थी मित्रांनो फायद्यांच्या बाबतीत बोलायचा विचार केला तर मधमाशीमुळे सर्वात जास्त फळांची निर्मिती होते, कारण त्यांच्यामुळे पोलिनेशन जास्त प्रमाणात होतं. किंवा फुलपाखरू आपण बघतो. या आता आपण तोटा बघायचा विचार केला तर झुरळ हे आपल्या घरामध्ये कुठेही म्हणजे जिथे अडगळीची ठिकाण तिथे राहतं आणि त्याच्यापासून आपल्या इथे काही आपण पदार्थ करून ठेवलेले असतील तर त्यांच्यावर सुद्धा त्यांचा उदरनिर्वाह होतो, म्हणजे आपल्याला त्यांचे तोटे आहेत. या संघातील प्राण्यांपैकी सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुष्यमान असलेले प्राणी आपल्याला शोधून काढायचे आहेत. अन्नासाठी फक्त याच संघातील कीटक हे प्राणी मानवावर थेट संघर्ष करतात असे का म्हटले आहे? कारण तुम्हाला माहित आहे की सर्वात जास्त प्राणी कोणते आढळतात तर ऑर्थ्रोपोडा या प्राणी संघातील, आणि त्याच्यामुळे ह्यांचं अस्तित्व अगदी महासागरापासून ते उंच पर्वत शिखरांपर्यंत असतं आणि म्हणून त्यांचे अन्न पदार्थ जे असतात ते आपल्याशीच मिळते जुळते असतात आणि म्हणून आपल्याबरोबर हे थेट संघर्ष करत असतात. इथे पहा मृदुकाय प्राणी, याच्यामध्ये आपण मोलुस्का, त्याच्यावर ऑक्टोपस आपण टीव्हीवर बऱ्याच वेळा बघितलेला आहे. आता ह्या प्राण्यांचे शरीर मऊ म्हणजे सॉफ्ट असतं, बुळबुळीत म्हणजे हाताला लावलं की साबणासारखा त्याचा स्पर्श होतो
आणि मृदुकाय असतात, म्हणजे त्यांना मृदुकाय प्राणी असं म्हटलं जातं. हा प्राण्यांमध्ये दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे, म्हणजे मोलस्का दुसरा सर्वात मोठा आणि पहिला कोणता आहे तर ऑर्थ्रोपोडा. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. ते जलचर आहेत ते कुठे राहतात तर समुद्रामध्ये. त्यातले काही प्राणी जे असतात ते गोड्या पाण्यात सुद्धा आपल्याला दिसतात. यांचे शरीर त्रिस्तरीय, म्हणजे बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि मध्ये असलेला मध्यजन स्तर याच्यापासून बनलेलं असतं शरीर. देहगुहायुक्त म्हणजे ट्रू सिलोम यांच्यामध्ये आहे. अखंडित म्हणजे याच्यात सेगमेंटेशन नसतं आणि मृदू असते म्हणजे सॉफ्ट असते. गोगलगाय सारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते, म्हणजे आता बायलॅटरल सिमेट्री आपल्याला दिसत असते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग सहती. आता अंतरांग सहती म्हणजे काय तर व्हिसरल मास, आतमध्ये जे मास असतं त्याला व्हिसरल असं म्हटलं जातं. अशा 3 भागात विभागलेला आपल्याला दिसतं. इथे पहा अंतरांग सहती प्रावार म्हणजे मॅन्टल या पटली संरचनेने आच्छादलेले असून हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच शेल संस्त्रावित करते, म्हणजे त्यात सिक्रेशन होत असतं आणि त्याच्यामुळे त्याचं बाहेरचं आवरण कडक झालेलं असतं. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असले तर काहींमध्ये ते नसते सुद्धा. हे प्राणी एकलिंगी म्हणजे नर आणि मादी वेगवेगळे असतात. उदाहरण द्यायचं तर कालव आपण बऱ्याच वेळा अशा मच्छी म्हणून आपण त्याला नॉनव्हेज म्हणून खात असतो. द्विपुट म्हणजे शिंपला, त्याला किंवा बायवॉल असं म्हटलं जातं. गोगलगाय, स्नेल किंवा ऑक्टोपस इत्यादी प्राणी हे मृदुकाय प्राणी संघातील आहेत. इथे पहा ऑक्टोपस हा समपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. आता आपण लक्षात घ्या, म्हणजे हे आपल्याला जरा विचित्र वाटेल कारण तो स्वतःचा रंग बदलू शकतो. जसा सरडा आपला रंग बदलू शकतो तसा ऑक्टोपस सुद्धा आपला रंग बदलू शकतो. आता ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या 3ही प्रकारे हालचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ऑइस्टर म्हणजेच कालव या शिंपल्यापासून मोती कसे मिळवतात याची माहिती आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने किंवा पुस्तकात मिळून बघायची आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्या तोंडात समजा एखादी गोष्ट गेली तर आपण ती थुंकू शकतो, परंतु कालवामध्ये एखादा पार्टिकल्स गेला, मातीचा कण गेला तर तो बाहेर काढू शकत नाही आणि म्हणून त्याच्याभोवती तो स्त्राव निर्माण करतो ज्याची छटा पिंकिश अशी असते. मोती कधी कधी पिंकिश, जे नॅचरल मोती असतात ते पिंकिश असतात. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे शिंपल्यापासून मोती तयार केले जातात. सर्वच ऑइस्टर शिंपल्यापासून मोती देत नाहीत आणि म्हणून ते दुर्मिळ असतात. आणि जे डायव्हिंग करतात म्हणजे स्कुबा डायव्हिंग वगैरे करून अशा प्रकारचे ऑइस्टर ते काढतात, कालव बाहेर काढतात आणि त्याच्यामध्ये मोती असेल तर त्यांना त्याचा फायदा होत असतो, कारण हा खूप मौल्यवान असा एक दागिना आहे. तेव्हा कंटकचर्मी प्राणी संग्रह म्हणजे इकायनोडर्माटा ज्याला म्हटलं जातं, या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. जिथे कुठे असे हार्ड स्ट्रक्चर जसे आपली हाडं जी असतात ती कॅल्शियमची बनलेली असतात, म्हणून यांना म्हणजे हे जे काटे असतात म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त म्हणजे ट्रू सिलोम किंवा आपण म्हणू शकतो कॅव्हिटी असते. प्रौढावस्थेमध्ये म्हणजे जेव्हा ऍडल्ट स्टेज मध्ये येतात तेव्हा पंच आर्य सममिती आढळते. तारामासासारखी पंच आर्य सममिती म्हणजे रेडियल सिमेट्री दाखवतात, परंतु ज्या वेळेला आळी अवस्थेमध्ये असतात ज्यावेळेला ते द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री दाखवत असतात. हे प्राणी नलिकापाद म्हणजे ट्यूब सारखे त्यांचे पाय असतात, यांच्या सहाय्याने प्रचलन म्हणजे लोकोमोशन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होत असतो. काही प्राणी स्थानबद्ध म्हणजे सेडेंटरी लाईफ जगत असतात. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे म्हणजे स्पाइन्स म्हणजे काटे किंवा पट्टिकांचे म्हणजे प्लेट्सचे बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते, म्हणजे रिजनरेशन हे प्राणी करत असतात. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात, म्हणजे सेपरेट मेल सेक्स आणि फिमेल सेक्स वेगळा असतो. उदाहरण द्यायचं झालं तर तारा मासा ज्याला स्टारफिश असं म्हटलं जातं, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कोकुंबर इत्यादी प्रकारचे प्राणी हे इकायनोडर्माटा या प्राणी संघामधील आहेत. इथे पहा त्या प्राण्यांचे पिक्चर दिलेले आहेत. तारा मासामध्ये दिसतो ट्यूब फिट त्याचे दिसत आहेत. समुद्र काकडी ज्याला सी ककुंबर म्हणजे काकडीसारखं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि सी अर्चिन याला सुद्धा स्पायकुल्स म्हणजे काटे आलेले आपल्याला दिसत आहेत. ही सर्व लक्षणे या कंटकचर्मी म्हणजे इकायनोडर्माटा या फायलम मधली प्राण्यांची आहेत. इथे पहा अर्ध समपृष्ठ रज्जू प्राणी संग्रह म्हणजे फायलम हेमिकोरडॅटा. आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतंय ते आहे सायकोग्लॉसस आणि बॅलॅनोग्लॉसस या प्राण्यांचं. या प्राण्यांमध्ये शरीराचे 3 मुख्य भागामध्ये विभाजित झालेले असतात. ते म्हणजे शुंड जो आपल्याला वर दिसतो तो बोरोईंग साठी म्हणजे
होल पाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो मातीमध्ये. त्याच्यानंतर प्रोबोसिस म्हणजे शुंड, गळपट्टी म्हणजे कॉलर आणि प्रकांड म्हणजे ट्रंक, अशा 3 भागामध्ये विभागलेलं दिसतंय. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो, म्हणजे तो व्हर्टेब्रल कॉलम असतो तो शुंडेमध्ये असतो, म्हणून त्याला अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. म्हणजे अर्ध्या भागामध्येच असतो, शुंडमध्ये असतो म्हणजे, आणि त्याच्यामुळे त्याला अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं. ह्या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. याला ॲकॉर्न कृमी असं दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सागर निवासी प्राणी असून वाळू बिळे करून राहतात. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शुंड आहे त्याला जो पॉइंटेड स्ट्रक्चर आलेलं आहे ते बीळ करण्यासाठी वापरलं जातं. श्वसनासाठी ह्यांना एक ते अनेक कल्लावितळे म्हणजे फॅरेंजियल गिल स्लिट पाण्यामध्ये राहतात, म्हणजे ह्यांना गिल्स असायला हवेत. जसं मासे आपलं हे करत असतात, श्वासोच्छ्वास करत असतात, त्याप्रमाणे गिल स्लिटद्वारे हे श्वासोच्छ्वास करतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी, म्हणजे हे एक तर मेल फिमेल वेगळे असू शकतात किंवा एकाच प्राण्यामध्ये दोन्ही सेक्स जसे आपण अर्थवर्म बघतो त्याप्रमाणे असू शकतात. आणि याची उदाहरणं द्यायची झाली तर बॅलेनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस ही त्याची उदाहरणं आहेत. आता बघा, तारा मासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्याची पुनर्भावाची निर्मिती करू शकतो. ऍक्च्युली हा जो पार्ट आहे तो इकानोडर्माटा मधला आहे. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लॉसस, आता आपण बॅलेनोग्लॉसस विषयी बघतोय. या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी किंवा समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात, कारण उत्क्रांती ज्यावेळी झाली इव्होल्युशन तेव्हा असे 2 जे घटक होते ते एकत्र आले आणि त्याच्यापासून नवीन सजीव निर्माण झाला. याच्याविषयी आपण याच सेशनमध्ये दुसऱ्या लेसनमध्ये पाहिलेला आहे. हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे धरून दाखवतो. म्हणजे बॅलेनोग्लॉसस असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू आपण बघितलं. शुंडकामध्ये फक्त आपल्याला त्याच्यात वर्टेब्रा दिसतं आणि त्याच्या पुढे असमपृष्ठरज्जू म्हणजे दोन्ही प्राण्यांचं एकत्रीकरण या बॅलेनोग्लॉसस मध्ये झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे ह्याच्यातील तो दुवा आहे, 2 लिंक, 2 प्राण्यांमधील तो दुवा आहे असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काही प्राणी संघ बघितले, जसे की इकानोडर्माटा बघितला, त्याच्यानंतर तारा माशाचा हे बघितला प्राणी संघ बघितला, आणि त्याच्यानंतर आपण ऑर्थ्रोपोड हे सर्वात जास्त आढळणारे प्राणी बघितले. मोलुस्का या प्राणी संघाविषयी आपण बघितलेला आहे. याच्या पुढे सुद्धा आपण इतर काही राहिलेले प्राणी त्या सेशनमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. या ऍपच्या मार्फत आपल्याला घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या इयत्तांचा अभ्यास आपण योग्य प्रकारे करू शकता. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आमच्याद्वारे आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपण इथून घेऊ शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपले मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना सुद्धा या ऍप विषयी माहिती द्या आणि त्यांना सुद्धा हे ऍप रजिस्टर करायला सांगा, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा. आताचा अभ्यासक्रम हा पूर्णपणे आकलनावर आधारित आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं तेच आपण व्यवस्थितपणे लिहू शकतो आणि म्हणून अशा प्रकारे ऑनलाईन एज्युकेशनच्या मार्फत आपल्याला योग्य असं मार्गदर्शन आमच्याद्वारे करण्यात येतं. त्याचा आपण फायदा करून घ्यावा. धन्यवाद.